मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की माझ्या मुलाला जाऊन लगभग आज 1 महिना होतोय आणि त्याचं दुःख कमी होण्याच्या याच्या अगोदर माझे वडील पण गेले की त्यांच्या 20 दिवसानंतर. तर मला फक्त सगळ्यांची एकच मांग आहे की कृपया करून माझ्या मुलाला लवकरात लवकर न्याय भेटावा व आरोपींना कडी कडी शिक्षा भेटावी अशी सगळ्यांना विनंती करायची आहे. बोला तुमचे काय प्रश्न. सर मला न्याय व्यवस्थेवर पूर्ण भरोसा आहे आणि ते आतापर्यंत जे काम करतायत खूप व्यवस्थित करत आहे आणि ते व्यवस्थित करतील अशी मला खात्री आहे. तुम्ही असं सांगताय की न्याय मिळावा अशी अपेक्षा प्रक्रिया सुरू आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बरोबर तुम्हाला अपेक्षित वेगाने सुरू आहे की फास्ट पडला पाहिजे, काय वाटतं? सर जी आता तपास चालू आहे तो खूप व्यवस्थित आहे पण पुढे तपासाच्या नंतर हा फास्ट ट्रॅक मध्ये केस चालून त्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी. याबाबत काही तुम्हाला अपडेट दिलंय का? कारण आता एनसीआर पूर्ण झालाय तुम्हाला काही पोलिसांकडून किंवा प्रशासनाकडून अपडेट आली का? फास्ट ट्रॅक बाबतीत अजून मला नाही आली. या प्रकरणात शेतर आणि सियाचं याच्या आधी लग्न झालं होतं अशी देखील माहिती येते. या संदर्भात काही माहिती घेतली थोडं काय आलं तुमच्याला? नाही माझ्याकडे काय नाही आलं. जे काय आलं ते तुम्हीच लोक सांगतायत मला. तर तुमच्या घरात 2 घटना घडल्या आता घटना घडली त्याचं काय होतंय न होतं तेवढं तुमच्या वडिलांच्या बाबतीत दुःखद घटना घडली. परिवार म्हणून आता काय स्थिती आहे तुमची इथे? कशा पद्धतीनं तुम्ही हे सगळं प्रसंगाला समोर जात आहे? साहेब एखाद्या मनुष्यातल्या आयुष्यातली सगळ्यातून वाईट घटना की आपल्या पोराच्या हातीला खांदा देणे. त्यानंतर त्याच्या पाठोपाठीमागे माझे वडील सुद्धा गेले. त्यांच्या पण आर्थीला मी खांदा देऊन आम्ही सगळे घरचे एवढे बिखरलो एवढ्या जास्त दुःखात आहेत की सावरण्याचा तर विचारच नाही. सध्या आम्ही त्या दुःखाला कसं सहन करावं ह्या गोष्टीमध्येच आम्हाला समजत नाहीये. हा दुःख आम्हाला म्हणजे समुद्रापेक्षा मोठा आहे. काय झाले आमच्या सोबत आणि काय नाही. मी तर आपल्या मुलाचं लग्न करायला निघालो होतो ते तर झालं नाही परंतु माझ्या घरी एवढं मोठं दुःख आलंय की आज माझा मुलगा पण नाही राहिला आणि माझे वडील पण नाही राहिले. माझ्यासाठी तर आज माझे वडील ज्यांनी मला जन्म दिला शिकवलं सगळे काही गोष्टी हाताला धरून चालायला शिकवलं सगळं एज्युकेशन दिलं आज इथपर्यंत पोहोचवलं ते पण माझ्या आयुष्यात नाही राहिले. आणि हर मनुष्य जी स्वप्न बघतो की आपला पुढं घर चालेल आयुष्य चालेल आपला मुलगा आपल्याला म्हातारपणी सांभाळेल या त्याचा पुढं आयुष्य चालेल माझं नाव चालेल त्याच काहीच नाही राहिलं. मला एकच मुलगा होता तो पण गेला. तर हा दुःख तर माझ्या आयुष्यात मी जिवंत आहे तोपर्यंत कमी होऊ नाही शकत. पण एक गोष्ट सातत्याने स्त्रियाच्या वडिलांनी आणि आईने सांगितली जर ती दोषी असेल तर तिला पण तशी शिक्षा द्या. तर काय हे त्यांचं जे म्हणणं आहे ते तुम्ही कसं पाहता? कारण अशा पद्धतीने ते इकडे सांगतात आणि वकील पण पुरवतात आणि तिला न्यायालयामध्ये मदती करतात. तर हे दुटप्पीपणाचं वाटतं का त्यांच्या? साहेब ह्या गोष्टी तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे असं मला वाटतं. हे जे लग्न ठरवलं होतं तर मध्यस्थ कोण होतं त्यांच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? हे जे लग्न ठरवलं होतं ते माझे सख्खे चुलत मामा व मामी नरेंद्र जगन्नाथ मित्तल व रेणू नरेंद्र मित्तल हे दोघं मध्यस्थी होते. त्यांनी आम्हाला
अश्युरन्स, गॅरंटी, आपण अजून काही शब्द असतील ह्याच्यातले ते घेऊन करायला पाहिजे की त्यांनी एवढी खात्री दिली आम्हाला की ही मुलगी तू आमचीच मुलगी समज. लहानपणापासून आम्ही याला मोठी केली आहे आणि केतनला सुद्धा आम्ही लहानपणापासून बघितलेलं आहे. ही मुलगी खूप संस्कारी आहे, खूप चांगली आहे. आम्हाला एवढी खात्री दिली की तू त्यांच्याकडे बघूच नको, तू आमच्याकडे बघ, आमची मुलगी आहे समजून घे. एवढी खात्री दिल्यानंतर आम्ही ह्या दोघांचं जुळवायला गेलो. मला काय वाटतं मित्र यांना हिची पार्श्वभूमी माहित होती की माहित नसती, ते पण अंधारात राहिले की माहित असून त्यांनी लढवलं? सर आजच्या परिस्थितीत तर मला असं वाटतंय की त्यांना ही परिस्थिती माहित होती आणि माहित असताना हे केलंय त्यांनी. या दोन तीन तासामध्ये हे पण जे तुम्ही त्यांचे नातेवाईक तरी पण त्यांनी तुम्हाला हाच प्रश्न आम्हाला पडलाय की ह्यांनी अखेर आमच्या सोबत असं का केलं ज्याच्यामुळे आज माझे वडील पण नाही राहिले आणि माझा मुलगा पण नाही राहिला. का केलं असं? पैशामुळे केलं असं वगैरे नाही, आमच्याशी काही बोलले नाही. तुमचं काय आहे काय? नाही, काही नाही, काही वाद नाही, कसलाही व्यवहार नाही, वाद नाही, काही नाही. ते कुठे नाही, ते पुण्याचेच आहेत. त्यांची नरेंद्र मित्तलच्या सख्या काकाची मुलगी ही माझी आई आहे. नरेंद्र मित्तल आहे तर त्यांना कोणी आणखी सुपारी दिली? कारण शेवटी हा तेवढा आर्थिक सगळ्या डोलारा बघतात, त्याच्यात काही वेगळं संशय वाटतो. सर असू शकतो, पण तो तपासाचा भाग आहे, मला सांगू नाही शकत मी. तर असू शकतो अजून पण कोणता. दोन वेळेस लक्षात आलं होतं? नाही, आमच्या लक्षात नाही आलं होतं. माझ्या आई वडिलांच्या लग्नापासून, त्यांची ती बहीण आहे ना, सख्खी चुलत बहीण आहे, तर त्यांच्या लग्नापासून म्हणजे मी जन्मल्यापासून त्यांना मामा म्हणूनच ओळखतो. मित्तल साहेबांचा मार्केट यार्ड मध्ये तेलाचं दुकान आहे, ते तेल विकतात, तेल व्यापारी. नाही, कसले व्यावसायिक संबंध नाही. ते आता मला माहित नाही. हो, पण ते दोघं म्हणजे नाही, भाऊजी मेवना ना, सक्का मेवना, सक्क्या मेवनाची मुलगी रेणू मित्तल चा सक्का भाऊ आहे प्रवीण गोयल. लग्न जोडून दिलं. सर न्याय व्यवस्थेवर मला भरोसा आहे, ते त्याच्यावर तपास करतील असं मला वाटतं. काही बोलणं झालं का? मी त्यांना विचारलं का? त्यांचा तुम्हाला पुरावा का? काही झालं? नाही, काही नाही झालं सर. त्यांचा मला फोन पण नाही आला आणि कसलं वार्ता सुद्धा झाली नाही. इंटरव्ह्यू पाहिला होता, त्याच्यामध्ये त्या म्हणत होते की जे मित्तल आहे त्यांना पण याच्यामध्ये आरोपी करा, त्यांना पण ती पण जबाबदारी आहे. आमची फॅमिली तर हे मानते की ते जबाबदार आहेत त्या सगळ्या गोष्टींना. हो, मित्तल जबाबदार आहे त्या गोष्टींना. भाग वाटतो असू शकतो सर. नाही, भांडणं वगैरे कधी नाही बोलला, पण तो म्हणायचा की ही कधी कधी खूप नाराज होती या कधी कधी चिडती, तर असा फोन लगातार एंगेज राहतो. तर आम्हाला वाटलं की नवीन नवीन असतात जेव्हा मुलं मुली भेटतात तर थोडं बहुत असतं, यापेक्षा असतात थोड्या बहुत टायमाच्या ह्याच्या त्याच्या. हा तर वर्किंग होता, तर त्याच्यामुळे असतील म्हणून आम्ही ते समजायचो की बेटा काही हरकत नाही, नवीन आहे, होत असतं, समजून घ्यायची बाजू आहे आपल्याला, समजून घ्या. त्या दिवशी नेमकं काय झालं होतं? ज्यावेळेस हे सगळे घडले पहिला फोन सियाच्या आईला केला होता असं बोललं जातं. तुम्हाला कधी कळलं? तो थोडासा सिक्वेन्स सांगू शकाल? सर आम्हाला सियाच्या आईचा फोन माझ्या मिसेसला आला होता की केतन लोगड फोर्डवरनं पडला. आम्ही घरला इमिजिएट निघालो, जो काही टाइम लागला असेल त्याला तो लागला.
फास्ट ट्रॅक कोर्टची मागणी करताय, आता जी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे त्याच्यावर तुमचा काही विश्वास नाही का किंवा पोलिसांवर विश्वास नाही? आणि सर- दुसरी गोष्ट असं की सीआयचे आई वडील ज्या पद्धतीने मीडियामध्ये बोलतात, एखाद्या चॅनल मार्फत ते सगळं भूमिका मांडली जाते, केले जाते, कारण ते वकील पण देतात तिला त्याच वेळी, आणि एकीकडे म्हणतात दोषी असताना तिला अशा शिक्षा द्या, म्हणजे ते प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतायत त्या सगळ्या खटल्यावर, असं तुम्हाला वाटतं? सर, न्याय व्यवस्थेवर मला पूर्ण यकीन आहे. न्याय व्यवस्थेचा एकदम खूप छान काम चालू आहे. त्याच्यावर मला अविश्वासाचा विषयच नाहीये. ते खूप व्यवस्थित काम करतायत. आता सियाचे आई वडील काय करतायत, ते आपल्या मुलीचा कसा बचाव करतायत हे मला जास्त माहिती नाहीये. ते जे काय कळतंय ते मला मीडिया थ्रूच कळतंय. त्याच्यामुळे मी त्यांच्यावरती काही बोलू नाही शकत. दबाव टाकतात का म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेवर, पोलिसांवरती, या सगळ्या जेवढ्या सगळे हे प्रकरण एवढं गाजतंय, त्यामुळे माझ्या मुलीचा सुद्धा विचार म्हणजे दोषी असेल तर शिक्षा करा, असं म्हणून एक प्रकारे दबाव टाकतायत का, असं वाटत नाही का तुम्हाला? तसे माझ्या वाटण्याने उपयोग नाही ना, का की जी न्याय व्यवस्था आहे त्यांच्या समोर जी सत्य असेल ते सगळ्यांसमोर त्यांच्या समोर पण येणार आहे. आज ते बोलतायत, जेव्हा त्यांच्या समोर येईल, आज त्यांना अगर भरोसा वाटत नाही, जेव्हा त्यांच्या समोर येतील त्यावेळेस बघू त्यांचं काय उत्तर येतं. मात्र पंतप्रधानांना देखील थेट पत्र देखील दिलेलं आहे. सर, मला न्याय व्यवस्थेवर भरोसा नाही म्हणून मी पत्र नाही लिहिलं. मी फक्त माझी व्यथा पंतप्रधान साहेबांना, प्रेसिडेंट साहेबांना व्यक्त केली आहे की असं असं घडले माझ्या मुलासोबत, जे जी काही चूक नव्हती. तो एक चांगला सुशिक्षित मुलगा आज काम करणारा होता आणि त्याच्यासोबत असा अन्याय झालाय, आणि त्याच्यासाठी फक्त मी एवढीच त्यांना प्रार्थना केली की तुम्ही लवकरात लवकर निष्पक्ष न्याय मिळावा त्याला, याची मी प्रार्थना केली. नरेंद्र मित्र यांनी षडयंत्र केलं असेल आणि जर कदाचित त्याची चौकशी झाली नाही तर कारण काय होतं हे बाहेर येणार नाही. तर पुढे पोलिसांना त्याची विनंती करणार का की नरेंद्र मित्रांना आरोपी करावं, त्यांची चौकशी करावी, कारण त्यांची चौकशी केल्याशिवाय किंवा त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्याशिवाय पुढची न्यायालयीन प्रक्रिया होणार नाही. सर, मी ते बोलूचा विषय नाहीये, का की जे जे आरोपी त्यात असतील आणि पोलीस त्याच्यावर जांच करत आहे, त्यांना जे वाटतं योग्य ते करतील. आरोपी झाल्यानंतर मग षडयंत्र बाहेर कसे येणार? नरेंद्र मित्रांनाही सगळं माहिती होतं, माहिती असून पण त्यांनी केलं. वाईट षडयंत्राचा भाग असतो. नरेंद्र मित्रांवरती गुन्हा दाखल झाला नाही, त्याची चौकशी केलेली त्यांनी सगळं बाहेर कसं येणार? नाही, आता ते पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन पार्ट आहे की ते काय प्रकारे करतायत. तुम्ही तक्रार देणार का? नरेंद्र मित्रांना आरोपी करावे. तक्रार अगर असं त्यांना गरज वाटली, त्यांनी मला सांगितलं तर करेन, पण आता म्हणजे त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन पार्टचा मला अजून आयडिया नाहीये, का की मला जे जे काय वाटत होतं मी ते पोलिसांना सांगितलेलं आहे ऑलरेडी. पुढे काही बोलणं झालंय, काही तुम्ही त्याचा फॉलो घेताय की लवकर व्हावं, त्याच्यात कुणाशी बोलताय, काही उत्तर आले का? नाही, पत्राचं उत्तर नाही. तुम्ही तुळजापूरमध्ये पण एक मुवमेंट चालू झाली या गोष्टीवर, असं काही आहे का? हो, मी तुळजापूरला जन्मलो, तिथंच मोठा झालो. माझे हे सगळे मुलं सुद्धा तिथंच, आमचे तिन्ही भावांचे मुलं सुद्धा तुळजापूरला जन्मले. शिक्षणासाठी आम्ही पुण्यात आलो होतो आणि तिथल्या लोकांना सुद्धा ह्या गोष्टींचा खूप दुःख आहे, म्हणून तिथं सुद्धा ते लोक म्हणजे कुठं आपलं आपलं दुःख व्यक्त करत आहेत. समाजाकडून कशा प्रकारची प्रतिक्रिया आणि चांगली किंवा आपल्या या संघर्षाच्या लढाईमध्ये सहभाग आहे? मी सगळ्या समाजांना हात जोडून विनंती करतो, आतापर्यंत तुम्ही माझा सगळ्या खूप चांगला साथ दिलाय. अजून मला न्याय भेटण्यासाठी सगळ्यांनी माझा असाच साथ द्यावा आणि ह्या दोघा आरोपीला व ह्याच्यात जे जे आरोपी असतील, जे समोर येतील पोलीस मध्ये, त्या सगळ्यांना शिक्षा भेटण्यासाठी माझा सहयोग करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पाठीमागे तुम्ही मीडियाची बोलताना म्हटलं की दोन गडावर परिस्थिती ज्यांनी पाहिली त्यांनी आवाज केलं होतं, काही तुमच्याशी कोणी कॉन्टॅक्ट वगैरे केला? तर माझ्याशी कोणी कॉन्टॅक्ट नाही केलं. मी त्यासाठीच आवाहन केलं की त्यांनी पोलिसांकडे जावं, त्यांनी त्यांच्याशी काय असेल ते सांगावं. याच्यामध्ये काही जे मोबाईल रिकव्हरी केले आणि त्या चॅटिंग आणि व्हिडिओवरून असं लक्षात येतं की अनेक महिन्यांपासून ज्या वेळेस लग्न ठरलं त्यानंतर सगळ्यांतरी कट रचला गेला
त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा देखील एक पर्याय होता, स्लो पॉइझनिंग करणार, या ज्या काही गोष्टी बाहेर येत आहेत वेगवेगळ्या माध्यमातून, तर कितपत सर सत्यच असेल ना, म्हणजे पोलीस हे जी गोष्ट सांगू शकेल, मी कसं सांगू शकणार? इन्व्हेस्टिगेशन हे पोलीस डिपार्टमेंट करतोय. नाही, मला काही कल्पना नाही दिली. मला जे काही कळतंय ते मीडियावरूनच कळतंय. इथं खून करायच्या उद्देशानं सीएने त्याची लग्न जुळवलं मध्ये मध्यंतरी मित्र वगैरे सगळी मंडळी मी काही सिरियस नाही होतो, कोणी दुसऱ्याचा आणखी कोणी याच्यात असं याला काही आर्थिक बाजू आहे का? तेच मला माहिती नाहीये सर, त्याची आता पोलीस इन्व्हेस्टिगेशन तपासातच कळेल. हा तपास तर व्हायलाच पाहिजे ना. तुमचा आणि त्यांचा नाही नाही, कसलाही ही बातमी ती 3-4 करता काहीतरी नाही नाही, कसलाही व्यवहार नाही सर. सर मी सून आणायला गेलतो माझ्या घरासाठी. मी माझ्या पोराचं हर एक बाप हा स्वप्न बघतो की आपल्या पोराचं लग्न व्हावं, त्याचा सुखी संसार व्हावं, त्याचे मुळे बाळ व्हावे, आपण म्हातारपणी त्यांचे लेकरं खेळावे. म्हणून मी माझ्या पोरासाठी एक सून आणायला गेलतो, माझ्या घरासाठी एक सून आणायला गेलो होतो. पण आज माझी परिस्थिती अशी आहे की माझा मुलगाच नाही राहिला आणि असल्या गोष्टी झाल्या माझ्यासोबत. कुठल्याही बापा संगत होऊ नये ही माझी सगळ्यांना देवाचरणी प्रार्थना आहे की जी घटना माझ्या मुलासोबत झाली, एक आपण कुठलीही मुलगी सून म्हणून घ्यायला गेलतो चांगल्या घराची, सगळं करून तिचं काय मॅटर होतं तिने एकदा स्पष्ट नाही म्हणून सांगितलं असतं तर ही गोष्ट कधीची झाली आहे. असा मला सांगा, आजच्या दुनियामध्ये कोण कुणाला फोर्स करतं का? फोर्स करायचं कारण काय? आज माझा 26 वर्षाचा मुलगा, मी त्याला एवढं शिक्षण दिलं, एवढं व्यवस्थित त्याला पाळलं पोसलं की तो म्हातारपणी मला सांभाळेल, तो माझ्या आरतीला खांदा देईल. पण माझी परिस्थिती आली की मी त्याच्या आरतीला खांदा देतोय. माझ्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय की मी हे व्यक्त नाही करू शकत कुणाला. आणि माझी फक्त सगळ्यांना हे हात जोडून विनंती आहे, आपल्या सगळ्यांना समाजाला, की अजून एक खेतन जाऊ नये, असं घडू नये की आज माझा मुलगा गेलाय, अजून कुणाचा मुलगा या मुलगी ह्या घटनामुळे, अगर त्यांना ते मुलगा मुलगी पसंत नसेल तर त्यांनी नाही म्हणून सांगावं स्पष्ट. पण विनाकारण कुणाच्या मुलाचा आज हत्या करू नये ही माझी सगळ्यांची विनंती.